बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी शिवमहापुराण कथेचा कार्यक्रम पार पडणार आहे। या अनुषंगाने आपण या बाजूला जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या अनुषंगाने तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मोठा हा मंडप या ठिकाणी वॉटरप्रूफ टाकण्यात येतो आहे। लाखो भाविक भक्त या ठिकाणी येणार असल्याची माहिती आहे। माझ्यासोबत श्री क्षेत्र चाकरवाडी या ठिकाणचे महादेव महाराज आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीची आपली ही तयारी असणार आहे आणि किती भाविक भक्त या ठिकाणी हजेरी लावण्याची शक्यता आहे? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा। थोर संत सद्गुरू संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या 25व्या पुण्यतिथी रौप्य महोत्सव समाधी सोहळा या स्मरणार्थ अखंड हरिनाम महोत्सव आणि त्याचा औचित्य साधून आंतरराष्ट्रीय ख्यातकीर असणारे संत भागवत भूषण पंडित प्रदीपजी मिश्रा यांचं सर्व मौली भक्तांनी शिवकथेचं केलेलं आयोजन। तरी आपण सर्व सद्भक्तांनी या शिवमहापुराण कथेचा पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या वचनामृताचा आशीर्वाद, कीर्तन, प्रवचन या श्रवणाचा आणि महाप्रसादाचा लाभ आपण सर्व सद्भक्तांनी घ्यावे अशी मी सर्वांना TV9 माध्यमातून आपल्याला सर्वांना विनंती करतोय। किती भाविक भक्त येण्याची शक्यता आहे आणि या अनुषंगाने आपली काय तयारी असणार आहे? या ठिकाणी आम्ही कथेच्या तयारीसाठी अंदाजे 500 स्क्वेअर फूट वॉटर मंडप आपण पाहत आहात ते टाकण्याचं चालू काम आहे आणि अंदाजे 5-7 लाख लोक येण्याची प्रतिदिन येण्याची शक्यता आहे। प्रशासनाच्या तुम्ही संपर्कात आहात का? कारण मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त येतील, त्या अनुषंगाने कशा पद्धतीची तयारी असणार आहे? प्रशासनाचं आणि तुमचं संपर्क आहे का? हां, प्रशासनाचा त्यांचा संपर्क आहे। त्यांना सर्व कल्पना दिलेली आहे आणि आम्ही भूमिपूजनच SP बीडचे कलेक्टर साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे आणि वेळोवेळी प्रशासनाच्या संपर्कामध्ये आहोत। नक्कीच धन्यवाद। हे होते आपल्यासोबत महादेव महाराज ज्या ठिकाणी श्री क्षेत्र चाकरवाडी आहे त्या ठिकाणी हा पार पडणार आहे आणि या अनुषंगाने या ठिकाणी आता जर पाहिलं तर जय्यत अशी तयारी सुरू आहे। 5 ते 7 लाख भाविक भक्त यासाठी हजेरी लावण्याची शक्यता आहे। 7 दिवसांचा हा कार्यक्रम असणार आहे आणि या कार्यक्रमासाठी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी अशा प्रकारचं आवाहन महादेव महाराज यांनी केलेलं आहे। कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।